नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या द हिंदू एडिटोरियल डिस्कशन मध्ये। आज आपण 17 ऑक्टोबरचं डिस्कशन सुरू करणार आहोत। यामध्ये आपण होक्या बघणार आहोत, ज्यामध्ये आपण अँटोनिम्स बघूया, त्याचबरोबर ट्रेंडिंग न्यूज आजच्या बघूया, स्कीमिंग, ग्रामर आणि रीडिंग कॉम्प्रिहेन्शन। याचबरोबर आज आपण होक्या नंतर शेवटी एक आर्टिकल घेणार आहोत आणि ते आर्टिकल जे आहे ते इंटरनॅशनल रिलेशनशी संबंधित आहे। सो त्या अकॉर्डिंग जसं आपली होक्या संपेल आपण लगेच आर्टिकलकडे टर्न अप करूया। सो हे जे सेशनचा फायदा आहे त्या विद्यार्थ्यांना होईल जे बँक, पीओ, क्लेरिकल, एसएससी, रेल्वे एक्झाम, तलाठी, सरळ सेवा, एमपीएससी, यूपीएससी, सीडीएस, एनडीए किंवा ज्या इतर गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत किंवा कॉलेजच्या एंट्रन्स एक्झाम असते जिथे इंग्लिश हा सब्जेक्ट कंपल्सरी येतो, त्या सेशनसाठी, त्या एक्झामसाठी या सेशनचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होणार आहे। सो आजचा आपण पहिला वर्ड ऑन स्क्रीन घेतोय, सबझ्युम्ड। सो सबझ्युम्ड हा जो वर्ड आहे आजच्या आर्टिकल मधला, सो याचे आपण मिनिंग बघूया। सबझ्युमचे आपण अँटोनिम, सिनोनिम दोघं पण बघणार आहोत। सो अकॉर्डिंगली हा जो वर्ड आहे याचा मिनिंग होतो मोठ्या गटामध्ये सामील करणे किंवा वर्गात किंवा प्रणालीमध्ये समाविष्ट करणे एखाद्या गोष्टीला। याचबरोबर याचा अर्थ होतो टू इन्क्लूड समथिंग विदिन अ लार्जर ग्रुप, कॅटेगरी किंवा सिस्टम। सो याला आपण काय म्हणतो, सबझ्युम म्हणतो। याचबरोबर या शब्दाचे जे सिनोनिम्स आहेत, इन्क्लूड पहिला आहे, सेकंड इनकॉर्पोरेट समाविष्ट करणे किंवा समाविष्ट करणे, ऍब्झॉर्ब सेम आहे मिनिंग, इंटिग्रेट सेम मिनिंग आहे। याचबरोबर या शब्दाचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे हा तुमचा असणार आहे वर्ब, दिस इज अ वर्ब, ठीक आहे। सो अकॉर्डिंगली तुम्हाला याचे जे अँटोनिम्स आहेत, एक्सक्लूड करणे एखाद्या गोष्टीला म्हणजे अवॉइड करणे आपण म्हणू शकतो, अवॉइड किंवा एक्सक्लूड, वगळणे, सेपरेट विभक्त करणे, आयसोलेट म्हणजे वेगळं करणे आणि डिस्टिंग्विश म्हणजे भेद करणे, डिफरन्स करणे। एक्झाम्पल मध्ये याचा वापर कसा होईल, ऑल रिजनल इश्यूज वर सबझ्युम्ड अंडर द ब्रॉडर नॅशनल अजेंडा, सर्व प्रादेशिक प्रश्न राष्ट्रीय अजेंड्याखाली समाविष्ट करण्यात आलेले आहेत। सो अकॉर्डिंगली आहे की इथं जो सबझ्युमचा मिनिंग आहे तो काय, समाविष्ट करणे। याचबरोबर सेकंड वर्ड आपण घेतोय रिहॅबिलिटेशन। याचा पार्ट्स ऑफ स्पीच आहे तुमचा नाउन। या ज्या शब्दाच्या लास्टला TION असतो याला आपण नाउन म्हणतो। याचा मिनिंग जो आहे पुनर्वसन, पुनर्स्थापना, पुनर्वसन प्रक्रिया करणे। सो रिहॅबिलिटेट करणे एखाद्या गोष्टीला, द प्रोसेस ऑफ रिस्टोरिंग समवन और समथिंग टू अ नॉर्मल, हेल्दी और फंक्शनल स्टेट ऑफ अफेअर ऑफ डॅमेज, इलनेस, ॲडिक्शन किंवा डिस्रप्शन। म्हणजे एखादी गोष्टला रिहॅबिलिटेट करणे। समजा फॉर एक्झाम्पल एक कम्युनिटी एक पर्टिक्युलर जागेवर जर समजा ती राहत असेल आणि ते जर काही कारणास्तव युद्धामुळे म्हणा किंवा तिथे काही भूकमारीसारखी परिस्थिती निर्माण झाली असेल, या कारणास्तव तिची कम्युनिटी जर दुसऱ्या जागेवरती समजा चालली गेली तर आपण त्याला काय, स्थलांतर म्हणतो आपण त्याला, त्यांचं तिथून जाणं आणि परत त्या जागेवर ते वापस येतील काही वर्षानंतर किंवा काही कालावधीनंतर, जेव्हा त्या जागेची स्थिती जेव्हा ओके होऊन जाते त्यावेळेस। सो याला आपण काय म्हणतो, रिहॅबिलिटेशन म्हणतो। त्या गोष्टीला पुनर्स्थापन करणे जी पूर्णपणे डॅमेज झालेली असेल किंवा काही कारणास्तव तिचं नुकसान झालेलं असेल जागेचं, त्या अकॉर्डिंग। सो सिनोनिम्स, सिनोनिमचे काय, रेस्टोरेशन याचा सिनोनिम पहिला, पार्ट्स ऑफ स्पीच आपण नाउन बघितला होता, रिकव्हरी सेकंड सिनोनिम आहे, रिन्युअल हा थर्ड सिनोनिम आणि रिफॉर्मेशन चौथा सिनोनिम आहे। अँटोनिम याचे काय आहेत, डॅमेज एखाद्या गोष्टीचं नुकसान करणे, डिस्ट्रक्शन करणे, रुईन करणे, निग्लेक्ट करणे। त्यानंतर याला आपण म्हणू शकतो डिस्ट्रॉय पण म्हणू शकतो आपण याला, ठीक आहे। त्यानंतर डिक्लाइन म्हणू शकतो आपण, हे याचे सिनोनिम्स आहेत। सो अँटोनिम मध्ये आपण जसं बघितलं रिस्टोरेशन, रिकव्हरी, रिन्युअल, रिफॉर्मेशन, ठीक आहे, किंवा आपण त्याला रिएस्टॅब्लिशमेंट सुद्धा म्हणू शकतो, रिएस्टॅब्लिशमेंट, रिएस्टॅब्लिशमेंट पुनर्स्थापन करणे एखादी गोष्ट। द गव्हर्नमेंट स्टार्टेड रिहॅबिलिटेशन प्रोग्राम, गव्हर्नमेंटने पुनर्स्थापनेचा प्रोग्राम सुरू केला, कोणासाठी, फ्लड अफेक्टेड फॅमिलीसाठी। सो पूरग्रस्त कुटुंबांसाठी सरकारने पुनर्वसन योजना सुरू केली। यानंतर पुढचा वर्ड आहे यार्डस्टिक्स। याचा पार्ट्स ऑफ स्पीच नाउन आहे आणि याचा मिनिंग असतो मापदंड, निकष, तुलना करण्याचे साधन, आपण याला म्हणतो यार्डस्टिक्स। सो अकॉर्डिंगली याचा मिनिंग काय होतो, यार्डस्टिक मीन्स स्टँडर्ड ऑफ मेजरमेंट किंवा बेंचमार्क। एखादा बेंचमार्क असणे किंवा मेजरमेंटचा आपल्याला एक प्रकारे काय म्हणू शकतो, एक स्टँडर्ड बोलू शकतो। अकॉर्डिंगली यूज फॉर कंपॅरिझन और जजमेंट। याचबरोबर याचे सिनोनिम आहेत स्टँडर्ड, बेंचमार्क, क्रायटेरियन आणि मेजरमेंट। याचा पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघितला तर नाउन आहे आणि अँटोनिम याचे डेव्हिएशन, विचलन होणे, इरेग्युलॅरिटी, अबरेशन आणि एक्सेप्शन। याचबरोबर आपण या वर्डला एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे वापरू शकतो, ऑनेस्टी इज द यार्डस्टिक। ऑनेस्टी काय आहे,
ऑनेस्टी इज द यास्टिक, म्हणजे प्रामाणिकपणा हा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे काय असतं, एक मोजमाप असतं, एक मेजरमेंट असतं. बाय विच अ पर्सन्स कॅरेक्टर शुड बी मेजर्ड. प्रामाणिकपणा हा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचे मोजमाप करण्याचा एक मापदंड आहे असं म्हणायला बोलतो. याचबरोबर पॅराडिगम हा पुढचा वर्ड आहे, याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असणार आहे नाऊन, आणि याचा मिनिंग होतो आदर्श, एखादा एक्झाम्पल, सॅम्पल, नमुना किंवा प्रतिमान उदाहरण देणे. ठीक आहे, विचारसरणीचा नमुना आपण याला बोलू शकतो पॅराडिगमला. सो पॅराडिगमचा अर्थ होतो मॉडेल किंवा एक्झाम्पल, पॅटर्न किंवा समथिंग दॅट रिप्रेझेंट्स अ क्रुशियल आयडिया, आपण याला म्हणतो पॅराडिगम. स्पेशली अ टिपिकल और आयडियल वे ऑफ डुईंग और अंडरस्टँडिंग समथिंग, एखादी गोष्ट करण्याचा किंवा समजण्याचा एक, त्याला आपण म्हणतो टिपिकल किंवा आयडियल वे म्हणतो आपण. सो सिनोनिम याचा काय असणार आहे, मॉडेल, नमुना, आदर्श, पॅटर्न, एक्झाम्पल, प्रोटोटाइप पण आपण त्याला बोलू शकतो. याचबरोबर अँटोनिम याचे काय, टिपिकल एक्झाम्पल, अनॉमली, डिव्हिएशन, इरेग्युलॅरिटी, हे जे अँटोनिम्स आहेत. एक्झाम्पल मध्ये आपण याला यूज करू शकतो महात्मा गांधी लाईफ जी आहे, एक प्रकारे काय इज अ पॅराडिगम ऑफ सिम्प्लिसिटी अँड मॉरल स्ट्रेन. महात्मा गांधींचे जीवन साधेपणा आणि नैतिक शक्तीचे एक आदर्श उदाहरण मानलं जातं. ठीक आहे, सो आदर्श म्हणजे याला आपण काय म्हणतो, पॅराडिगम म्हणजे काय, उदाहरण, लक्षात घ्या. याचबरोबर नेक्स्ट वर्ड आहे प्रोटेक्शनिस्ट, आणि प्रोटेक्शनिस्ट याचा पार्ट्स ऑफ स्पीच असणार तुमचा नाऊन. ठीक आहे, सो याला आपण म्हणतो संरक्षणवादी, म्हणजे एखादी गोष्ट प्रोटेक्ट करणारा किंवा देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करणारा आपण याला बोलू शकतो. पण याचा जो मेन कॉन्टेक्स्ट जो आलेला आहे आर्टिकलमध्ये, तो असा आहे की देशांतर्गत उद्योगांचे संरक्षण करणारा. ठीक आहे, म्हणजे एक परदेशी स्पर्धेपासून आपल्या देशातील उद्योगांचे रक्षण करणारा किंवा त्यासाठी धोरण आखणारा किंवा करणारा, याला आपण प्रोटेक्शनिस्ट म्हणतो. प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी जर तुम्ही बघितलं असेल तर ऑब्व्हियसली की इन टर्म्स ऑफ ट्रेड, इन टर्म्स ऑफ जे पण काही इंटरनॅशनल व्यापार वगैरे होतो त्याला आपण प्रोटेक्शनिस्ट म्हणतो. जसं डोनाल्ड ट्रम्प जे टॅरिफ पॉलिसी लागू करतोय खूप साऱ्या कंट्रीजवरती, इन्क्लुडिंग इंडिया आणि एंटायर एशिया, चायना, मोठे मोठे जे देश आहेत त्यांच्या ह्या टॅरिफ पॉलिसीच्या अंडरमध्ये आहेत. म्हणजे काय, एक प्रकारे प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी आहे डोनाल्ड ट्रम्पची, की त्याला त्यांचे जे काही लोकल बिझनेस आहेत अमेरिकेचे त्यांना त्याला प्रोटेक्ट करायचं आहे, त्यांचा व्यवसाय प्रोटेक्ट करायचा आहे, आणि बाकी कंट्रीजवर त्याला टॅरिफ लागू करायचं आहे. म्हणजे त्यांचं जे एक्सपोर्ट आहे ते अमेरिकेत कमी होईल, त्याच्यावर टॅक्स मोठ्या प्रमाणात वाढेल, आणि याच प्रकारे अमेरिकन बिझनेसमॅन जे आहेत त्यांचं प्रोडक्ट जास्त प्रमाणात सेल आउट केलं जाणार. ओके, सो याचे सिनोनिम्स काय आहेत, आयसोलेनिस्ट, त्यानंतर अलगवादी किंवा स्वलंबवादी, नॅशनलिस्ट, राष्ट्रवादी आपण त्याला बोलू शकतो, रेस्ट्रिक्शन्स, इकॉनॉमिक नॅशनलिस्ट. याचबरोबर याचे अँटोनिम्स आहेत फ्री ट्रेडर, ग्लोबलिस्ट, लिबरल, ओपन मार्केट ॲडव्होकेट. ठीक आहे, याचबरोबर याला एक्झाम्पल मध्ये यूज करू शकतो, द गव्हर्नमेंट अडॉप्टेड अ प्रोटेक्शनिस्ट पॉलिसी टू सेफगार्ड लोकल फार्मर्स. स्थानिक शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने एक प्रोटेक्शनिस्ट धोरण स्वीकारले, म्हणजे एक संरक्षणवादी धोरण स्वीकारले. याचबरोबर इंडोजिनस याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. हे कशावरून आपण आयडेंटिफाय केलं की याचा पार्ट्स ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह आहे, लास्ट मध्ये OUS आलेला आहे. ठीक आहे, म्हणून तो ऍडजेक्टिव्ह आहे. अंतर्जात यातून म्हणजे एक प्रकारे आतून उत्पन्न होणारा, म्हणजे इंटरनल, एखादी गोष्ट समथिंग विच इज प्रोड्यूस फ्रॉम इनसाइड, त्याला आपण काय म्हणतो, इंडोजिनस म्हणतो. एक्झोजिनस, इंडोजिनस याचे ते एकमेकांचे अपोजिट आहे, तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही. अँटोनी मध्ये एक्झोजिनस आहे, म्हणजे हा थोडा बाहेरील असतो, हा थोडा अंतर्गत असतो. एंडो म्हणजे काय, इंटरनल. याचबरोबर याचा सिनोनिम आहे इंटरनल, अंतर्गत, इनहेरेंट म्हणजे अंगभूत, इंट्रिन्सिक म्हणजे स्वभावता असलेला, किंवा डोमेस्टिक म्हणजे घरगुती, देशांतर्गत. अँटोनिम याचे असतील एक्झॉजिनस, बाहेरून उत्पन्न होणारा, एक्सटर्नल, एक्सट्रिन्सिक आपण याला बोलतो, फॉरेन आपण याला बोलतो, परकीय. याला आपण अजून म्हणू शकतो एक प्रकारे इंटरनल, त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. सो एक्झाम्पल मध्ये आपण याला कसं यूज करू शकतो, द डिसीज वॉज कॉज बाय एंडोजिनस फॅक्टर्स रादर दॅन एक्सटर्नल इन्फेक्शन. म्हणजे ही आजाराची कारणे जी होती ती अंतर्गत होती, बाहेरील संसर्गामुळे नव्हती, याला आपण काय बोलतो, एंडोजिनस. एक्सपोन्शियलचा मिनिंग काय होतो, किंवा याला आपण एक्सपोनेन्शियल पण म्हणू शकतो. याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय, ऍडजेक्टिव्ह आहे. याचा मिनिंग होतो गुणोत्तर पद्धतीने वाढणारा किंवा झपाट्याने वाढणारा, प्रचंड वेगाने वाढणारा, म्हणजे समथिंग विच टेक्स रॅपिड स्पीड. ठीक आहे, सो रॅपिडली यूज करणारा, म्हणजे रॅपिड ऑलरेडी त्यांनी यूज केला आहे सिनोनिम मध्ये. समथिंग दॅट इन्क्रीजेस ऑर ग्रोज व्हेरी रॅपिडली ऑफन ॲट अ रेट, म्हणजे रेटनुसार एखादी गोष्टीमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात वाढ होणे. बिकम्स फास्टर अँड फास्टर ओव्हर टाइम. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर गोल्डचा रेट बघितला असेल, सोन्याचा भाव हा आता म्हणजे गगनात भिडलेला आहे. ठीक आहे, जेव्हा म्हणजे कोविड नंतर सोन्याचा भाव जर तुम्ही बघितला असता तर इट वॉज हार्डली
50,000 45,000च्या आसपास सोनं होतं, गोल्ड होतं. 60,000 तुम्ही कन्सिडर करा, ते आज 1,00,000च्या पुढे आहे. सो ऑब्व्हियसली त्याचा रेट जो आहे तो कसा वाढला, रॅपिडली वाढला. त्याला आपण रॅपिडली बोलणार. सो ऍक्सेलरेटिंग, एस्केलेटिंग आणि एक्सपेंडिंग. अँटोनिम्स काय त्याचे, डिक्लाइनिंग घटणारा, डिक्रीजिंग कमी होणारा, डिमिनिशिंग किंवा घटता, आणि स्लोविंग म्हणजे मंदावलेला. इंडियाचं जे इंटरनेट युजर्स आहेत हॅव ग्रोन ॲट एन एक्सपोन्शियल रेट इन द पास्ट डिकेड. भारताचे जे काही आहेत गेल्या दशकात भारतातील इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या जी आहे ती गुणोत्तर पद्धतीने वाढलेली आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रिनेज, रिनेज जो आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच वर्ब आहे आणि याचा मिनिंग होतो वचनभंग करणे, दिलेल्या आश्वासनावरून मागे फिरणे किंवा करार मोडणे. एखाद्या अग्रीमेंटला नाहीसं करणं, डिस्ट्रॉय करणं किंवा ते मोडून टाकणं, फॉलो न करणं. टू गो बॅक ऑन अ प्रॉमिस, अग्रीमेंट, कमिटमेंट, टू फेल, कीप वन्स वर्ड. याचे सिनोनिम्स काय आहेत? ब्रेक म्हणजे प्रॉमिस, वचनभंग करणे. बॅकआउट करणे म्हणजे मागे हटणे. डिफॉल्ट अपयशी ठरणे. आणि बिट्रे म्हणजे आश्वासन करणे, सॉरी विश्वासघात करणे. सो त्याला आपण बिट्रे म्हणतो, फसवणे. ठीक आहे, किंवा आपण याला म्हणू शकतो एक प्रकारे डिसिव्ह सुद्धा तुम्ही त्याला बोलू शकतात, डिसिव्ह. अँटोनिमचे काय? फुलफिल एखादी गोष्ट भरून काढणे. ऑनर, कीप म्हणजे कीप अ प्रॉमिस म्हणजे वचन पाळणे. आणि अपहोल्ड म्हणजे टिकून ठेवणे एखादी गोष्ट. याला आपण एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे वापरू शकतो? द कंपनी रिनेज ऑन इट्स प्रॉमिस टू इन्क्रीज सॅलरीज दिस इयर. कंपनीने यावर्षी पगार वाढीचे दिलेले वचन भंग केले. ठीक आहे, अकॉर्डिंगली आपण याला रिनेज म्हणू शकतो. सो अकॉर्डिंगली या प्रकारे त्याला आपण सेंटेन्स वापरतो. आणि इनफिल्ट्रेटेड हा एक नाउन आहे, याचा पार्ट्स ऑफ स्पीच. घुसखोर करणे, एखाद्या देशामध्ये शिरकाव करणे किंवा लपून शिरणारा व्यक्ती आपण त्याला काय म्हणतो? इनफिल्ट्रेटर म्हणतो. तुम्हाला पुढे दोन वर्ड येतील, एक आहे इनफिल्ट्रेटर आणि दुसरा आहे रेफ्यूज. दोघांतला आपण फरक बघूया. ठीक आहे. अ पर्सन हु सिक्रेटली एंटर्स और जॉइन्स अ प्लेस, ग्रुप और ऑर्गनायझेशन इन ऑर्डर टू गेट सिक्रेट इन्फॉर्मेशन और कॉज हार्म. ज्याला जो इन्फिल्ट्रेटर असतो ना, हा एक प्रकारे घुसखोरी करतो ना, काहीतरी चुकीचं काम करण्यासाठी जाणार आहे त्या देशामध्ये, एखाद्या देशामध्ये जाणार आहे, त्याला आपण इन्फिल्ट्रेटर म्हणतो. पण रेफ्युजी असं नसतोय. रेफ्युजी काय असतं माहिती का? भटकी आपण याला म्हणतो. इन केस आपण त्याला बोलू शकतो की एखाद्या देशामध्ये काही समजा आपत्कालीन सिच्युएशन क्रिएट झाली असेल, एमर्जन्सी सिच्युएशन, लाईक गव्हर्नमेंट फॉल झाला असेल, इकॉनॉमी डॅमेज झाली असेल, ठीक आहे, किंवा युद्धजन्य परिस्थिती क्रिएट झाली असेल, सो त्यावेळेस रेफ्युजी जो असतो तो दुसऱ्या देशामध्ये शिरकाव करू शकतो. सो अकॉर्डिंगली इंट्रुडर आपण याला म्हणतो अतिक्रमक. स्पाय गुप्तहेर असतो एक प्रकारे, एजंटचं काम करतो. आणि इन्व्हर्टर सुद्धा असतो, आक्रमक सुद्धा असतो. अँटोनिम काय असते? डिफेंडर, प्रोटेक्टर, गार्डियन आणि अलाय. ॲली आपण त्याला म्हणतो मित्र, सहयोगी, रक्षक, संरक्षण करता किंवा रक्षण करणारा. एक्झाम्पल मध्ये यूज होईल त्याचा, दी आर्मी कॅप्चर 2 इन्फिल्ट्रेटर्स नियर द बॉर्डर लास्ट नाईट. लास्ट नाईट म्हणजे सैन्याने काल रात्री सीमेवर 2 घुसखोरांना पकडले. मग हे जे इन्फिल्ट्रेटर्स आहेत हे काय असतात? ते चुकीचं काम करण्यासाठी आलेले असतात, ते बॉर्डर मधून एंट्री करतात. कॅलिब्रेट, कॅलिब्रेटचा मिनिंग काय? कॅलिब्रेटचे मोजमाप करणे, अचूक करण्यासाठी समायोजन करणे किंवा अचूकता तपासणे किंवा प्रमाण निश्चित करणे. म्हणजेच काय? एखादी गोष्ट ऍडजस्ट करणे, मेजर करणे, स्टँडर्डाइज करणे, की एखादं इन्स्ट्रुमेंट असेल, डिव्हाइस असेल, प्रोसेस असेल, सो दॅट इट गिव्स ॲक्युरेट अँड प्रॉपर रिझल्ट. याच एखाद्या गोष्टीला असं ऍडजस्ट करणं की त्याचा प्रॉपर रिझल्ट काय होईल? आउट होणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपण पुढच्या वर्डकडे जाऊया. सिनोनिम. सिनोनिम याचा जो आहे तो आहे ऍडजस्ट, स्टँडर्डाइज आहे, ट्यून आहे आणि अलाइन आहे. याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा असणार आहे वर्ब. याचबरोबर अँटोनिम ज्याचे असणार आहे मिसऍडजस्ट करणे, डिस्टॉर्ट करणे, डिसऑर्गनाइज करणे आणि इम्बॅलन्स करणे. अनबॅलन्स म्हणा किंवा इम्बॅलन्स पण चालेल, ऍक्च्युली इम्बॅलन्स असतो. ठीक आहे, या प्रकारे एक्झाम्पल आपण बघूया. द इंजिनियर कॅलिब्रेटेड द मशीन बिफोर स्टार्टिंग प्रोडक्शन. म्हणजे अभियंत्याने उत्पादन सुरू करण्यापूर्वी मशीनचे समायोजन केले होते. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड ऑन स्क्रीन ॲग्रेवेट. याचा पार्ट्स ऑफ स्पीच तुमचा अगेन असणार आहे वर्ब. बघा, ॲग्रेवेट या शब्दाचा जो मिनिंग आहे याचा पार्ट्स ऑफ स्पीच आपण वर्ब बघितला. म्हणजे अधिक गंभीर बनवणे, एखाद्या गोष्टीला परिस्थिती बिघडवणे किंवा परिस्थिती अजून खराब करणे. टू मेक समथिंग वर्स करणे, मोर सिरियस करणे, मोर सिव्हिअर दॅन बिफोर, अशा प्रकारे परिस्थिती करून टाकणे. सिनोनिम याचा काय? वर्सन. वर्सन म्हणजे काय?
आणखी वाईट करणे. एक्झॅस्परेटचा मिनिंग होतं परिस्थिती अधिक बिघडवणे, आणि इंटेन्सिफाय म्हणजे काय, तीव्र करणे, आणि हायटन म्हणजे वाढवणे. ठीक आहे. सो अकॉर्डिंगली याचे अँटोनिम्स आहेत अलिव्हिएट करणे, कमी करणे एखादी गोष्ट, मिटिगेट करणे तीव्रता कमी करणे एखाद्या गोष्टीची, सौम्य करणे, रिलीव्ह म्हणजे अगेन ते आराम देणं, सूत म्हणजे काय, शांत करणे. म्हणजे कम्प्लिटली अपोजिट आहेत कोणाच्या, कॅलिब्रेट ॲग्रिवेटचे अपोजिट आहेत कम्प्लिटली दिस वर्ड्स. सो एक्झाम्पल मध्ये कशा प्रकारे यूज होईल, हिज रूड रिमार्क्स, त्याचे जे काही उद्धट प्रकारचे जे काही रिमार्क्स होते, ऑनली ॲग्रिवेटेड द टेन्शन इन द रूम, म्हणजे त्याच्या उद्धट टिप्पण्यांमुळे खोलीतील तणाव जो होता तो आणखी वाढला, असं आपण याला एक्झाम्पल मध्ये डिस्कस केलेलो आहोत. विजिलंट, विजिलंटचा जो पार्ट्स ऑफ स्पीच आहे तो ऍडजेक्टिव्ह आहे. विजिलंट म्हणजे काय, वॉचफुल असणे, जागरूक आपण याला म्हणतो, सतर्क आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, जागरूक, चौकस, सतर्क म्हणजेच वॉचफुल, लक्ष ठेवणारा. अलर्ट, अटेंटिव्ह आणि ऑब्झर्वंट पण आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड विजिलंट. सजग, दक्ष देणारा म्हणजे काय, बिंग अलर्ट, वॉचफुल अँड अटेंटिव्ह टू डेंजर, ट्रबल, एखादे डेंजर असेल, ट्रबल असेल, प्रॉब्लेम असेल त्याला, म्हणजे इन केस येऊ शकतो अशा प्रकारचा प्रॉब्लेम, मग त्यासाठी अलर्ट राहणार. सो अँटोनिम्स काय आहेत, नेग्लिजंट, दुर्लक्ष करणारा, केअरलेस, काळजी न घेणारा, इन अटेंटिव्ह, लक्ष न देणारा, आणि अनवेअर म्हणजे काय, अनभिज्ञ. सो या प्रकारे आपण अँटोनिम बघितले, आणि एक्झाम्पल मध्ये याला कशा प्रकारे करू शकतो आपण. द सिक्युरिटी गार्ड्स रिमेन विजिलंट थ्रू आउट द नाईट, म्हणजे सुरक्षा रक्षक संपूर्ण रात्र जागा होता, जागरूक होता, सतर्क होता. सो या प्रकारे आपण हे सगळे आजचे जे काही अँटोनिम्स ते आपण डिस्कस केलेले आहेत. आपण आता जातोय आर्टिकलकडे. आजचं जे आर्टिकल आहे, सो टुडेज इश्यू ऑफ द आर्टिकल इज न्यू डॉन ऑन पॅलेस्टाईन अँड वेस्ट एशिया. वेस्ट एशिया असा एक पार्ट आहे एशियाचा, जो नेहमी, ज्याला आपण एक प्रकारे गल्फ एशिया म्हणतो, गल्फ कंट्री किंवा मिडल ईस्ट आपण त्याला बोलतो, मिडल ईस्ट कंट्रीज, जो नेहमी डेस्टेबलाइज असतो, नेहमी डिस्टर्बिंग असतो. तिथं नेहमी काही ना काही वॉर चालू असतात. कधी लेबनॉननं चालू असतं, कधी हमास इस्रायलमध्ये चालू असतो, कधी सिरियामध्ये चालू असतो, म्हणजे अनेक प्रकारचे वॉर्स. कधी तुम्हाला दिसेल कुवैतमध्ये, कधी तुम्हाला दिसतील. ठीक आहे. सो या प्रकारे वेस्ट एशिया इज ऑलरेडी फेमस फॉर सच ऍक्टिव्हिटीज. वेस्ट एशियाला एक मिडल एशिया आपण म्हणतो, मिडल ईस्ट एशिया. ठीक आहे. सो पीस इन वेस्ट एशिया, वेस्ट एशियामध्ये शांती जी आहे, हिंग्स ऑन रेझोल्युशन ऑफ पॅलेस्टाईन इश्यू, पॅलेस्टाईनच्या इश्यूवरती शांतता जी आहे ती एक प्रकारे कटिबद्ध आहे. जर पॅलेस्टाईनचा इश्यू जर शांत झाला तर ऑलमोस्ट तिथे 50% पेक्षा जास्त जो रिजन आहे मिडल ईस्ट, तो तिथे पीसफुल होऊ शकतो. सो वाईल ऍड्रेसिंग द नेसेट, इस्रायली पार्लिमेंटचं नाव आहे. जर एक्झामला विचारलं गेलं, जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला प्रश्न विचारला की इस्रायलच्या पार्लिमेंटचं नाव काय आहे, जसं इंडियाच्या पार्लिमेंटचं नाव काय, संसद आहे. अमेरिकेच्या पार्लिमेंटचं नाव काय, व्हाईट हाऊस आहे. तर सिमिलरली रशियाच्या पार्लिमेंटचं नाव काय, ड्यूमा आहे. सिमिलरली इस्रायलच्या पार्लिमेंटचं नाव काय, नेसेट. मग या नेसेट जी इस्रायलची पार्लिमेंट आहे, युएस प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशत होता, आणि यांचा उद्देश करताना, यांना ऍड्रेस करताना इस्रायली पार्लिमेंटला डोनाल्ड ट्रम्प त्यांनी यांना ऍड्रेस करताना असं सांगितलं, डिक्लेअर केलं की सीजफायर अग्रीमेंट बिटवीन हमास अँड इस्रायल, हमास आणि इस्रायल मधली जी काही सीजफायर युद्धविराम जो आहे दोघांमधला, विच ही हॅड हेल्प ब्रोकर, जिथे त्याने एक मदतीस म्हणून काम केलं, ब्रोकर, मार्क द हिस्टोरिकल डॉन ऑफ द न्यू मिडल ईस्ट, नवीन मिडल ईस्ट या एरियामध्ये एक ऐतिहासिक अशी पहाट त्याने सुरू केली डोनाल्ड ट्रम्पने. त्यांचं जे काही त्यांचा युद्धविराम केला गेला सीजफायर त्या ठिकाणी. त्याचबरोबर इन शार्म अल शेख इजिप्तमध्ये एक प्लेस आहे, इथे एक गाझा पीस समिट झाली होती, आता रिसेंटली झाली 2-3 दिवसापूर्वी. इजिप्त, अरब अँड मुस्लिम लीडर्स सगळे तिथे जॉईन झालेले होते. जॉईन हिम इन प्रेझिंग हिज 20 पॉइंट पीस प्लॅन. त्याचे जे काही 20 कलमी जे काही शांतता करा होता डोनाल्ड ट्रम्पचा, याचं कौतुक करण्यासाठी सगळे त्या शर्म अल शेख या ठिकाणी सगळे जमलेले होते, इंटरनॅशनल लीडर्स, स्पेशली इजिप्त आणि अरेबियन लीडर्स. याचबरोबर जसं टर्की याच्यामध्ये होता, फ्रान्स होता याच्यामध्ये, युकेचे प्राईम मिनिस्टर दिसले होते, इटालियन प्राईम मिनिस्टर होते याच्यामध्ये. सो वाईल ऑल साइड्स हेल्ड मिस्टर ट्रम्प्स रोल, आणि सगळ्या बाजूने मिस्टर ट्रम्पचा जो रोल होता तो ऍज अ काय म्हणून त्यांनी सांगितलं, ऍज अ पीस मेकर. ठीक आहे. शांतता करणारे, पीस मेकर म्हणजे काय, शांती करार करणारी व्यक्ती. याचबरोबर द डिक्लेरेशन ऑफ न्यू इरा ऑफ पीस इन वेस्ट एशिया, वेस्ट एशियामध्ये जो काही नवीन एरा सुरू केला गेला, दॅट इज कॉल्ड पीस, इरा ऑफ पीस इन वेस्ट एशिया, क्लेमिंग, तिथं अशा प्रकारे क्लेम केलं होतं की टू एंड अ 3000 year old कॉन्फ्लिक्ट, 3000 वर्षापूर्वीचा जो वॉर आहे तो मिडल ईस्ट मध्ये एक प्रकारे, वेस्ट एशियामध्ये एक प्रकारे काय झाला,
खतम करण्यात आलेला आहे असा दावा केला गेला. ग्लॉसेस ओव्हर डीप अँड एन्ड्युरिंग कॉम्प्लेक्सिटीज, खूप सारे काही कॉम्प्लेक्सिटीज होतात त्या देखील याच्यामध्ये सॉर्ट करण्यात आलेल्या आहेत असं ऑथरचं म्हणणं आहे. सो ऑब्व्हियसली काही थोड्याफार प्रमाणात कॉम्प्लेक्सिटीज आहे याच्यामध्ये. सो द गाझा सीज फायर, गाझा युद्धविराम जो आहे विच अपियर्स टू बी होल्डिंग विथ हमास, जो हमास आणि इस्रायल या दोघांमध्ये तो कशा प्रकारे करण्यात आला युद्धविराम, रिलीजिंग हॉस्टेजेस, जे काही बंदिस्त जे होते इस्रायलचे जे काही लोक जे हमासने बंदी केले होते 2023 मध्ये, ठीक आहे. आणि याचबरोबर इस्रायलने पण त्यांचे जवळपास 2000 पेक्षा जास्त लोकांना बंदी केलेलं होतं, त्यांच्याकडे पण यांचे हॉस्टेल्स होते. मग दोघांनी एकमेकांना रिलीज केलं त्यांच्या कस्टडीमधून. अँड प्रिझनर्स, जे काही प्रिझनर्स म्हणजे काय, जे इस्रायलने त्यांना कोंडून ठेवलं होतं, इज अनडाउटेडली रिलीफ फॉर पॅलेस्टिनियन्स. एक प्रकारे पॅलेस्टाईनसाठी हा जो मोठा एक प्रकारे रिलीफ आहे, एक प्रकारे विसावा आहे, आणि हॉस्टेज फॅमिलीसाठी सुद्धा. सो बट द ग्रेटर चॅलेंज, सगळ्यात मोठी जे काही आव्हान आहे ते कुठं आहे, इम्प्लिमेंटिंग द नेक्स्ट फेज, पुढची फेज इम्प्लिमेंट करणं हे सगळ्यात मोठा काही चॅलेंज आहे. आता फक्त फेज 1 पार झालेली आहे, ज्यामध्ये दोघांमध्ये शांतता करण्यात आली. लेट अलोन बिल्डिंग अ न्यू मिडल ईस्ट, ठीक आहे. आणि याचं त्यांनी असं सांगितलं की लेट अलोन बिल्डिंग अ न्यू मिडल ईस्ट, एक नवीन मिडल ईस्ट तयार करूया, ठीक आहे. आणि डोनाल्ड ट्रम्पने इथं पूर्णपणे क्रेडिट आपल्याकडे घेतलं. सो ऑब्व्हियस आहे की त्यांनी याच्यामध्ये सांगितलं की आय एम द पीस मेकर, आय एम ओनली नाव, आय हॅव ऑलरेडी स्टॉप 8 वॉर्स, 8 युद्ध मी थांबवलेत या एक प्रकारे 1 वर्षामध्ये 8 युद्ध, म्हणजे 9 महिन्यात 8 युद्धांनी थांबवल्याचा त्यांनी दावा पण केला. याचबरोबर 9वं युद्ध आता कोणामध्ये झालं, अफगाणिस्तान पाकिस्तान, ते पण आता डोनाल्ड ट्रम्प काय करतोय, थांबवण्याचा प्रयत्न करतो. अगेन इज गोइंग टू प्ले द रोल ऑफ पीस मेकर हिअर. सो नोटेबल आउटकम ऑफ द शर्म एल शेख समिट, जी शर्म अल शेख समिट जी झाली होती इजिप्तमध्ये, याचा मेन जे काही ऑब्जेक्टिव्ह आउटकम होता तो काय होता, वॉज द जॉईंट डिक्लेरेशन बाय इजिप्त. इजिप्तनं जॉईंट डिक्लेरेशन केलं होतं, जसं की इजिप्त, कतार होता याच्यामध्ये, टर्की होता अँड द US, या चौघांनी मिळून याच्यामध्ये जॉईंट डिक्लेरेशन करून कॉलिंग फॉर द सेफ गार्डिंग ऑफ द फंडामेंटल राईट्स ऑफ पॅलेस्टिनियन्स. आणि यामध्ये त्यांनी हे सांगितलं की जे पॅलेस्टाईनचे लोक आहेत, इस्रायलचे लोक आहेत, यांचे जे मूलभूत अधिकार आहेत हे एक प्रकारे कुठे ना कुठे आपण सुरक्षा यांची केली गेली पाहिजे, ठीक आहे. सो इट रिकग्नाइज द रिजन्स हिस्टोरिकल अँड स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स, रिजनचं जे काही ऐतिहासिक आणि जे काही आध्यात्मिक जे काही महत्व आहे ते एक प्रकारे इथं त्याला एक प्रकारे ओळख दिली गेली. टू मल्टिपल फेज, वेगळ्या फेजसाठी त्यांनी रिस्पेक्ट केला, वेगळ्या फेजचा, आणि कमिटेड सिग्नेटरीज टू डिसमॅन्टलिंग एक्स्ट्रीमिझम, जो काही एकदम कट्टरतावाद आहे त्याला एक प्रकारे डिसमॅन्टल करणं, डिसआर्म करणं, आणि अँड रॅडिकलायझेशनला खतम करणं. बट द डिक्लेरेशन वॉज सायलेंट ऑन मोर कॉन्टेन्शियस इश्यूज. पण हे जे डिक्लेरेशन झालं शर्म अल शेख मध्ये, एक प्रकारे काय मोर कॉन्टेन्शियस इश्यू जे आहेत, सगळ्यात विवादात्मक जे काही इश्यू ते अजून पण काय सायलेंट, याच्यावरती कुठल्याही प्रकारचं सायलेंट नव्हतं, म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यावर बोलले गेले नाही. सो हमास डिसआर्मामेंट, हमासला डिमिलिटराइज करणं, वन ऑफ दी सेंट्रल ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ट्रम्प प्लान, ट्रम्पच्या प्लानचा सगळ्यात मोठा काय उद्दिष्ट आहे की हमासला डिसआर्म करणं, म्हणजे यांच्या पूर्णपणे यांना आर्मी ऑर्गनायझेशन यांना खतम करून टाकणं. ऑल ऑफ इस्रायल इज कंटिन्यूइंग मिलिटरी प्रेझेन्स इन गाझा, इस्रायलचा गाझामध्ये कंटिन्यू प्रेझेन्स आहे, याला पण एक प्रकारे खतम करणं, ठीक आहे. हे सगळ्यात सेंट्रल ऑब्जेक्टिव्ह त्याच्या प्लॅनचे असणं गरजेचं आहे, ठीक आहे. नुसती शांतता केली म्हणून चालत नाही. सो ऑब्व्हियसली की बाकीच्या ज्या काही फेज आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये आणणं गरजेचं आहे. सो मिस्टर ट्रम्प लॅटर क्लेम दॅट, मिस्टर ट्रम्पने नंतर पुन्हा असा दावा केला की हमास हॅड प्रॉमिस टू डिसआर्म, हमासने त्यांना सांगितलं डोनाल्ड ट्रम्पला की आम्ही डिसआर्म करून टाकणार, त्यांनी प्रॉमिस केलेली आहे मला, आणि ऑब्व्हियसली ते प्रॉमिसला एक प्रकारे निभावतील. सो वॉर्निंग दॅट जर इन केस त्यांनी जर डिसआर्म स्वतःला नाही केलं हमासने, इफ दे डोंट, जर नाही केलं डिसआर्म, वी विल डिसआर्म देम, तर आम्ही त्यांना डिसआर्म करून टाकणार. सो परहॅप्स व्हायलेंटली, मग जर ते कशा पद्धतीने करायचं ते आम्ही बघणार, मध्ये व्हायलेंटली करायचं कसं करायचं. बट इस्रायल डिस्पाइट इट्स 2 years इन गाझा, पण इस्रायलचे जे 2 वर्ष गाझामध्ये जे काही इस्रायलने धुमाकूळ घातला होता, जो काही बंबार्डिंग केली होती, हॅज स्टील फेल टू डिसआर्म हमास. 2 वर्ष इस्रायलने इतका जोर लावला पण ते हमासला डिसआर्म करू शकले नाही. त्यांनी अख्खा गाझा उद्ध्वस्त केला, सगळ्या बिल्डिंगा पाडून टाकल्या, पण हमासचं ते त्यांनी काहीच वाकडं करू शकले नाही. सो हाऊ देन डज मिस्टर ट्रम्प प्लॅन टू डिसआर्म देम, मग डोनाल्ड ट्रम्पचा काय प्लॅन आहे, त्यांना कशा प्रकारे तो डिसआर्म करेल त्यांना, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सो ही ऑल्सो क्लेम, त्याने असा पण दावा केला की इराणने अशी थ्रेट दिली होती की हॅड बीन न्यूट्रलाइज, ठीक आहे, दॅट द इराण थ्रेट हॅड बीन न्यूट्रलाइज, इराणची जी धमकी होती ती पण आम्ही काय करून टाकली, न्यूट्रलाइज करून टाकली, तिला आम्ही कमी केलं. अँड अर्ज मोर अरब कंट्रीज टू जॉईन द अब्राहम अकॉर्ड्स,
जो अब्राहम अग्रीमेंट आहे, अकॉर्ड म्हणजे काय अग्रीमेंट, जो अब्राहम जो अकॉर्ड आहे, या अब्राहम अकॉर्डला अजून अरब कंट्रीजने मोठ्या प्रमाणात जॉईन व्हावं आणि या सगळ्या गोष्टींना सॉर्ट आउट करावं. सो वेल इराण रिजनल इन्फ्लुअन्स, इराणचा जो काही रिजनल इन्फ्लुअन्स आहे, ठीक आहे, रिजनल इन्फ्लुअन्स म्हणजे काय म्हणतात, प्रादेशिक जो काही त्याचा प्रभाव आहे, हॅज बीन डेंटेड, तो सुद्धा कमी करण्यात आलेला आहे. इट रिमेन्स अन इन्फ्लुएन्शियल रिजनल प्लेयर, एक इन्फ्लुएन्शियल रिजनल प्लेयर आहे. इस्रायलने इराण सोबत पण लढण्याचा प्रयत्न केला होता, पण झालं असं की त्यांना असं वाटलं की आम्ही इराणला पण बाजूला करून टाकणार, यांच्यावर पण आम्ही बॉम्ब टाकून देणार, पण झालं उलटच, इराणने पण त्यांना मोठं प्रत्युत्तर दिलं होतं. सो हेजबुल्ला एक अगेन हमासारखं संघटन आहे, हे लेबनॉन देशामध्ये ऑपरेट करतात. जसा प्रकारे हमास पॅलेस्टाईनसाठी लढतं, तसं हेजबुल्ला आहे लेबनॉनसाठी आहे. सो डिस्पाइट मिलिटरी सेटबॅक्स, यांचा पण मिलिटरी सेटबॅक करण्यात आला. कंटिन्यूज टू बी अ पॉवरफुल सोशो पॉलिटिकल ऍक्टर विद इन लेबनॉन. जरी याला मिलिटरी नुसार याला कमी करून टाकलं, मिलिटरी डिसआर्मामेंट याचा कमी केला, तरी सुद्धा आहे एक मोठा सामाजिक आणि राजकीय एक फॅक्टर म्हणून, एक ऍक्टर म्हणून तो तिथं रोल प्ले करतो लेबनॉनच्या पॉलिटिक्समध्ये. ठीक आहे. सो अँड युएस लेड अटेम्प्ट्स टू डिसआर्म द शिया ग्रुप्स, आणि युएसचा जो प्रयत्न होता की जे शिया ग्रुप आहेत यांना पूर्णपणे डिसआर्म करून टाकायचं, यांचं पूर्ण म्हणजे हत्यार वगैरे यांना काढून टाकायचं यांच्याकडचं, हा गॉन नो वेअर, हे काहीच करू शकलं नाही त्या ग्रुपचं. सो इन येमन मध्ये सुद्धा डिस्पाइट रिलेंटलेस सौदी, अमेरिकन, ब्रिटिश आणि इस्रायली बॉम्बिंग कॅम्पेन्स, म्हणजे जेव्हा येमनमध्ये अमेरिका, ब्रिटिश, इस्रायल आणि सौदी यांनी कंटिन्युअस, रिलेंटलेस म्हणजे काय कंटिन्युअस, यांनी बॉम्बिंग केली होती. आणि हे करून सुद्धा हौतीज जे आहेत, हौतीज अगेन ही येमनची संघटना आहे, ठीक आहे, याला आतंकवादी संघटना म्हणतात. येमनची जसं लेबनॉन हे म्हणजे हेजबुल्ला लेबनॉनची आहे आणि हमास पॅलेस्टाईनची आहे, हौतीज हे कुठलेच येमनचे आहे. सो दी हौतीज अनादर इराणियन ॲली, हा इराणचा एक मित्र एक संघटन आहे. स्टील कंट्रोल की पॉप्युलेशन सेंटर्स इन्क्लुडिंग सनास, आणि सना म्हणजे काय, सना ही येमनची राजधानी आहे. सनामध्ये जेवढी पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशन पैकी बऱ्यापैकी पॉप्युलेशन कोणाची आहे, या हौतीचीच आहे. सो ऑब्विस आहे की मोरेवर डोनाल्ड ट्रम्पने यांना कंट्रोल केलं का, नाही केलं, तरी यांचा मेजर रोल आहे तिथल्या पॉलिटिक्समध्ये, तर ते इंटरफिअर करतात. मोरेवर अरब कंट्रीज नाव हॅव ग्रोईंग सिक्युरिटी कन्सर्न, अरब कंट्रीला एक मोठा सुरक्षा जी आहे, सुरक्षा चिंता आहे, ठीक आहे, सिक्युरिटी कन्सर्न आहे अबाउट इस्रायल बद्दलची, पर्टिक्युलरली आफ्टर इट्स बॉम्बिंग ऑफ कतार. जेव्हा त्यांनी कतारवरती बॉम्बिंग करून टाकली होती, ठीक आहे, सो त्यांना असं डाऊट आला की कतार पण इराणला सपोर्ट करतोय, त्यांनी कतारवर सुद्धा बॉम्बिंग केली होती. मग पुढे हा अरेबियन कंट्रीला एक प्रकारे सिक्युरिटीचा एक प्रकारे चिंता आहे की उद्या उठून हा आमच्यावर बॉम्ब हल्ला करून देणार, ठीक आहे, पर्टिक्युलर आफ्टर इट्स बॉम्बिंग ऑफ कतार इन सप्टेंबर. सो अगेन्स्ट दिस बॅकग्राऊंड, मग या विरुद्ध जर आपण गोष्टी बघितल्या, ट्रम्प स्वीपिंग क्लेम्स ऑफ रिजनल पीस, मग डोनाल्ड ट्रम्पचा जो काही हवेमधला जो काही एक प्रकारे दावा आहे की मी प्रादेशिक शांतता करणार, सो रिंग हॅलो एक प्रकारे काय पोकळ आहे, ठीक आहे, त्याचा जो दावा आहे मी प्रादेशिक शांतता करेल, काय एक प्रकारचं पोकळ त्याचा सगळं दावा आहे. सो व्हॉट ही शुड प्रायोरिटाइज इन्स्टेड इज एन्शुरिंग दॅट द गाझा सीजफायर होल्ड्स, त्याने काय प्रायोरिटाइज केले पाहिजे, ऑब्व्हियसली की गाझा साठी काय म्हणजे सीजफायरचा काय फायदा होणार आहे त्याकडून त्यांनी बघितलं पाहिजे. नेक्स्ट स्टेप शुड बी फोर्सिंग हमास टू गिव्ह अप पॉवर इन द एन्क्लेव्ह व्हाईल प्रेसिंग इस्रायल टू विथड्रॉ. आणि त्याची पुढची जी स्टेप असणार ती काय असणार आहे की हमासची जी पॉवर आहे, जे हमासकडे जी ताकद आहे ती हमासला त्याग करावा लागेल, त्या गोष्टीचा डिसआर्मामेंट त्यांना करावं लागेल, आणि इस्रायलचे जे सैन्य आहे ते गाझामधून जे आहे ते त्यांना वापस घ्यावं लागणार आहे. ही त्यांची नेक्स्ट स्टेप आहे. सो वन्स पीस इज कन्सॉलिडेटेड, एकदा जर पीस शांतता तयार झाली अँड रिकन्स्ट्रक्शन बिगिन्स, रिकन्स्ट्रक्शन सुरू झालं, युएस विथ इट्स अरब, अमेरिका त्याचे अरबचे मित्र आहेत आणि युरोपियन जे ॲलीज आहेत शुड वर्क टुवर्ड्स अ प्रॅक्टिकल रोड मॅप, यांनी एक प्रॅक्टिकल रोडमॅपच्या माध्यमातून काम केलं पाहिजे फॉर द इस्टॅब्लिशमेंट ऑफ अ पॅलेस्टाईन स्टेट, आणि एक पॅलेस्टाईन स्टेट त्यांनी इस्टॅब्लिश केलं पाहिजे. याच प्रकारे अनलेस द पॅलेस्टाईन क्वेश्चन इज रिझॉल्व, जोपर्यंत पॅलेस्टाईनचा प्रश्न हा रिझॉल्व्ह करण्यात येत नाही, सॉल्व्ह करण्यात येत नाही, इस्रायली ऑक्युपेशन जोपर्यंत एंड होत नाही गाझामध्ये, ग्रँड डिक्लेरेशन्स अबाउट रिमेकिंग द रिजन, आणि जे काही तुम्ही रिजन बद्दलचे काही ग्रँड जे काही डिक्लेरेशन करतायत, शांतीचं जे काही तुम्ही देतायत, दावे सांगतायत, रिजन विल रिमेन लिटल मोर दॅन एम्प्टी रिटॉरिक, एक प्रकारचा क्वेश्चन मार्क असणार आहे, एम्प्टी क्वेश्चन मार्क असणार आहे, म्हणजे सगळे ते पोकळ दावे असणार आहेत. सो या प्रकारे ऑथरचं ओपिनियन आहे याच्यामध्ये. सो अकॉर्डिंगली आपण आजचं सेशन जे आहे हे वाइंड अप केलेलं आहे. यामध्ये आपण आजचे सगळे आर्टिकल्स, एक आर्टिकल घेतलं आणि आपण एक 12 ते 13 व्होकॅबचे वर्ड्स घेतले, अँटोनिम्स सिनोनिम्स. या प्रकारे आपण नेक्स्ट सेशनमध्ये अजून व्होकॅब ऍड करण्याचा प्रयत्न करेल. सो आजचं आपण सेशन एंड करूया. सेशनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.
थँक्यू सो मच. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.